हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण सम ऑफ प्रॉडक्ट किंवा प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्म बघितले, म्हणजे सॉफ्ट फॉर्म असेल किंवा पॉस फॉर्म. आज आपण त्याच्यावर एक्झाम्पल्स बघणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण बघितलं की स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्म काय, स्टँडर्ड पॉस फॉर्म काय. तर आज आपण जे एक्झाम्पल बघणार आहोत त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल जे असेल ते नॉन स्टँडर्ड फॉर्ममध्ये असेल. म्हणजे ह्या पद्धतीने कन्वर्ट द फॉलोइंग एक्सप्रेशन इंटू स्टँडर्ड. स्टँडर्ड फॉर्मलाच दुसरं नाव आहे कॅनॉनिकल फॉर्म. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे वाय इज इक्वल टू ए बी प्लस ए सी कॉम्प्लिमेंट प्लस बी सी, अँड सेकंड वाय इज इक्वल टू ए बी कॉम्प्लिमेंट सी प्लस बी डी कॉम्प्लिमेंट. जर हे गिवन एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल इथे की इट इज नॉट इन द स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्म म्हणजे काय? स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्ममध्ये अशा पद्धतीने लिटरल्स प्रेझेंट असतात. प्रत्येक टर्म्समध्ये सगळे लिटरल्स प्रेझेंट असतात. आता इथे दिसतंय तुम्हाला फक्त दोनच लिटरल्स प्रेझेंट आहे. लिटरल्स म्हणजेच व्हेरिएबल्स किंवा इनपुट. पहिली जर टर्म जर बघितली इथे फक्त दोनच व्हेरिएबल्स प्रेझेंट आहे. थर्ड व्हेरिएबल ॲबसेंट आहे, म्हणजे इथे सी ॲबसेंट आहे. सेकंड जर टर्म बघितली ए सी कॉम्प्लिमेंट, इथे बी ॲबसेंट आहे. थर्ड जर टर्म बघितली बी सी, म्हणजे इथे ए ॲबसेंट आहे. म्हणजे प्रत्येक टर्ममध्ये लिटरल्स ॲबसेंट आहे, म्हणून हा स्टँडर्ड फॉर्म नाही आहे. याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. जर अशा पद्धतीने जर एक्झाम्पल जर आलं एक्झाममध्ये, जर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर कन्वर्ट जर करायचं असेल तर त्याकरता काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स आपण बघू. सो सर्वात आधी मी तुम्हाला स्टेप सांगतो, कोणती स्टेप इम्पॉर्टंट आहेत सॉल्व करण्याकरता. सो स्टेप फर्स्ट जी असेल, सो यू हॅव टू फाइंड आउट मिसिंग लिटरल्स ऑफ ईच टर्म. प्रत्येक टर्ममध्ये मिसिंग लिटरल फाइंड आउट करायचे आहे. देन स्टेप नंबर सेकंड, यू हॅव टू अँड ईच टर्म विथ मिसिंग लिटरल्स प्लस इट्स कॉम्प्लिमेंट. अँड लास्ट स्टेप, that is simplify the expression so as to obtain standard soft form. So ह्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत. सो आय एम रायटिंग द गिवन एक्सप्रेशन ॲज इट इज, दॅट इज वाय इज इक्वल टू ए बी प्लस ए सी कॉम्प्लिमेंट प्लस बी सी. जसं आपल्याला पहिली स्टेप आहे, सो ॲज टू फाइंड आउट द मिसिंग लिटरल्स. सो इथे मी मिसिंग लिटरल्स असं म्हणतो. लिटरल्स म्हणजेच काय? व्हेरिएबल. सो पहिली जी टर्म आहे तिथे जो ॲबसेंट जो व्हेरिएबल आहे तो आहे सी. सेकंड जी टर्म आहे तिथे जो ॲबसेंट व्हेरिएबल आहे दॅट इज बी. थर्ड जी टर्म आहे हिअर इट इज द ॲबसेंट व्हेरिएबल ए. आता एकदा का आपण मिसिंग जे लिटरल्स आहे ते फाइंड आउट केले, नाऊ विल मूव टू द स्टेप नंबर सेकंड, दॅट इज अँड ईच टर्म विथ मिसिंग लिटरल्स अँड इट्स कॉम्प्लिमेंट्स. सो दॅट्स वाय इज इक्वल टू ही जी टर्म आहे ती ॲज इट इज ए बी. आता ऑपरेशन काय करायचं आपल्याला? अँड ऑपरेशन. सो ए बी इन टू मिसिंग लिटरल. मिसिंग लिटरल कोणता आहे? सी. देन प्लस इट्स कॉम्प्लिमेंट. सीचा कॉम्प्लिमेंट सी बार. सो लाईक दिस. तसंच पुढच्या सगळ्या टर्म्सचं लिहायचं. सो हिअर इट इज ए सी कॉम्प्लिमेंट इन टू बी प्लस बी कॉम्प्लिमेंट प्लस बी सी इंटू ए प्लस ए कॉम्प्लिमेंट. सो दीज आर द टर्म्स. आता एकदा ह्या आपण टर्म्स सगळ्या अँड केल्या. अँड केल्यानंतर ह्या सिम्पली जसं तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये ब्रॅकेट सॉल्व करता त्या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. सो आय एम रायटिंग हिअर वाय इज इक्वल टू ए बी इंटू सी, दॅट इज ए बी सी प्लस ए बी इंटू सी कॉम्प्लिमेंट. सो ए बी सी कॉम्प्लिमेंट प्लस ए सी कॉम्प्लिमेंट इंटू बी प्लस AC complement into B plus AC complement. So here AC complement into B झालं आपलं. त्यानंतर AC complement into B complement plus BCA plus BC into A complement. So ही स्टेप्स आली. आता ह्या स्टेप नंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे की जे सिमिलर ज्या टर्म्स आहेत त्या फक्त वन टाइम लिहायच्या. आता इथे बघायचं कोणत्या सिमिलर टर्म्स आहेत. सपोज हिअर इट इज ए बी सी. हीच ए बी सी इथे पण रिपीट आहे. बी सी ए. बी सी ए म्हणा किंवा ए बी सी म्हणा, दॅट इज द सेम. and again the ABC complement and AC complement B.
ही टर्म पण सिमिलर आहे, ए बी सी कॉम्प्लिमेंट ए बी सी कॉम्प्लिमेंट, म्हणून ती आपण एकाच वेळेस लिहू शकतो. सो द फायनल एक्सप्रेशन दॅट इज y इज इक्वल टू ए बी सी, ही टर्म एकाच वेळेस मी लिहिणार. देन ह्या ज्या दोन सिमिलर ज्या टर्म्स आहेत त्या पुन्हा एकाच वेळेस लिहिणार, प्लस ए बी सी कॉम्प्लिमेंट प्लस ए सी कॉम्प्लिमेंट बी, ह्या रिपीट झाल्यात ह्या ए बी सी कॉम्प्लिमेंट अँड ए सी कॉम्प्लिमेंट बी प्लस ए सी कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट प्लस ए बार इंटू बी सी. सो हिअर इट इज द फायनल एक्सप्रेशन. सो आता जर तुम्ही प्रत्येक जर एक्सप्रेशन जर इथे बघितलं तर इथे दिसेल तुम्हाला की इट इज इन द स्टँडर्ड फॉर्म. प्रत्येक टर्ममध्ये प्रत्येक लिटरल हा प्रेझेंट आहे, ए बी सी, ए बी सी, ए सी बी अँड ए बी सी. सो हिअर इट इज द कन्वर्जन. नाव आता आपण सेकंड एक्झाम्पल बघू. पुन्हा जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं, पहिली स्टेप म्हणजे काय, जे इक्वेशन आहे ते ॲज इट इज लिहून घ्यायचं, दॅट इज युअर फर्स्ट स्टेप. देन नेक्स्ट थिंग यू हॅव टू डू दॅट यू हॅव टू फाइंड आउट द मिसिंग लिटरल्स. एकदा का मिसिंग लिटरल जर तुम्ही फाइंड आउट जर केले तर त्यानंतरची पुढची जी स्टेप असेल ते तुम्हाला अँड टर्म करायची विथ मिसिंग लिटरल प्लस इट्स कॉम्प्लिमेंट. सो आय एम रायटिंग हिअर दॅट इज y इज इक्वल टू ए बी बार सी प्लस बी डी कॉम्प्लिमेंट. हे सेकंड एक्झाम्पल. सो आता इथे मिसिंग जे लिटरल्स आहेत ए बी कॉम्प्लिमेंट सी, इथे काहीच इथे एक लिटरल मिसिंग आहे दॅट इज डी. इथे जर तुम्ही मिसिंग जर लिटरल बघितले तर इथे ए अँड सी असे दोन लिटरल्स मिसिंग आहेत, ते मी इथे मिसिंग लिटरल्स आधी लिहून घेतले. त्यानंतर जी सेकंड स्टेप आहे, यू हॅव टू टेक दॅट सेकंड स्टेप लाईक दिस, y इज इक्वल टू ए बी कॉम्प्लिमेंट सी इन टू अँड करायचं आहे मिसिंग लिटरल्स प्लस इट्स कॉम्प्लिमेंट डी प्लस डी कॉम्प्लिमेंट प्लस हिअर बी डी कॉम्प्लिमेंट इन टू. आता इथे दोन लिटरल्स आहेत, दोघांचं पण लिटरल्स घ्यायचा प्लस त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा. इथे ए लिटरल ॲज इट इज प्लस त्याचा कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट इन टू सेकंड लिटरल सी प्लस सी कॉम्प्लिमेंट. सो नेक्स्ट स्टेप म्हणजे आपण जसं मॅथमॅटिक्सनी ब्रॅकेट सॉल्व करतो, एक्सपांड करतो त्या पद्धतीने ए बी कॉम्प्लिमेंट सी डी प्लस ए बी कॉम्प्लिमेंट सी डी कॉम्प्लिमेंट प्लस. आता हा ब्रॅकेट तुम्ही दोन पद्धतीने सॉल्व करू शकतात. आयदर बी डी कॉम्प्लिमेंटनी ह्याला मल्टिप्लाय आधी करून घ्यायचं, त्यानंतर ह्या दोन सॉल्व करायचे, किंवा हे दोन ब्रॅकेट सॉल्व करून मग त्यांचं बाहेर मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकतात. सो बी डी कॉम्प्लिमेंट इन टू हे दोन ब्रॅकेट जर सॉल्व केले ए इंटू सी, देन फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस ए इंटू सी कॉम्प्लिमेंट प्लस ए बार इंटू सी प्लस ए बार इंटू सी बार. सो फर्दर वी हॅव टू सॉल्व दिस ए बी कॉम्प्लिमेंट सी डी प्लस ए बी बार सी डी कॉम्प्लिमेंट प्लस. आता ह्या ब्रॅकेटमधल्या ज्या टर्म्सनी यांनी फक्त मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं ए सी बी डी कॉम्प्लिमेंट. सो आय एम रायटिंग हिअर ए बी सी डी कॉम्प्लिमेंट. फक्त हे रिअरेंज करतोय अल्फाबेटनुसार ए बी सी डी, म्हणजे आपल्याला लिहायला सोपं पडतं ते. प्लस हिअर अगेन ए बी सी कॉम्प्लिमेंट डी कॉम्प्लिमेंट यांनी याला मल्टिप्लाय केलं प्लस ए कॉम्प्लिमेंट बी सी डी कॉम्प्लिमेंट प्लस ए कॉम्प्लिमेंट बी सी कॉम्प्लिमेंट डी कॉम्प्लिमेंट. आता इथे जर टर्म्स रिपीट होत असेल तर त्या फक्त एकाच वेळेस लिहायच्या. आता इथे तुम्हाला दिसतंय, इथे आधी आपण आयडेंटिफाय करायचं वेदर दॅट टर्म्स इज रिपीटेड हिअर ऑर नॉट. ए बी कॉम्प्लिमेंट सी डी, आता इथे कुठे आहेत का रिपीट ए बी कॉम्प्लिमेंट सी डी, इथे कुठेच रिपीटेड नाही आहे, म्हणून हे एक्सप्रेशन जे आहेत हे इथपर्यंतच सॉल्व करायचं. सो हिअर इट इज द मेथड टू कन्वर्ट द गिवन एक्सप्रेशन इन टू स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्म. आता आपण जे नेक्स्ट एक्झाम्पल जे बघू दॅट इज कन्वर्जन इन टू स्टँडर्ड पॉस फॉर्म, म्हणजे स्टँडर्ड प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्म. त्याच्यावर एक्झाम्पल आहे कन्वर्ट द फॉलोइंग एक्सप्रेशन इन टू स्टँडर्ड ऑर कॅनॉनिकल पॉस फॉर्म. जसं स्टँडर्डला तुम्हाला सांगितलं, स्टँडर्डलाच सेकंड नेम आहे कॅनॉनिकल फॉर्म.
सो त्याचं जे एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए प्लस सी प्लस बी प्लस इंटू बी प्लस सी कॉम्प्लिमेंट, हे एक्झाम्पल आहे. मागे जे आपण स्टेप्स बघितली ती पहिली स्टेप तर कॉमन, दॅट इज यू हॅव टू आयडेंटिफाय फर्स्ट मिसिंग लिटरल्स. आता पहिली टर्म जर बघितली तर इथे दिसतंय तुम्हाला ए प्लस बी आहे, आणि सेकंड टर्ममध्ये ए प्लस सी, थर्ड टर्ममध्ये बी प्लस सी कॉम्प्लिमेंट. म्हणजे टोटल जे लिटरल्स किंवा व्हेरिएबल्स किती आहेत, 3 आहेत, ए बी अँड सी. हे मिसिंग लिटरल्स आहेत. सो आधी सर्वात आधी पहिली जी स्टेप आहे, वी हॅव टू राईट मिसिंग लिटरल्स, दॅट इज युअर फर्स्ट स्टेप. सो पहिलं जर एक्सप्रेशन जर बघितलं तिथे ए आणि बी प्रेझेंट आहे, सी ॲबसेंट आहे. सेकंड जर एक्सप्रेशन जर बघितलं किंवा सेकंड जर टर्म जर बघितली इथे बी ॲबसेंट आहे. थर्ड जर टर्म जर बघितली तर इथे ए ॲबसेंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट द स्टेप सेकंड. स्टेप सेकंडमध्ये थोडासा चेंज आहे. स्टेप सेकंडमध्ये वी हॅव टू यूज ऑर ऑपरेटर ऑर ईच टर्म विथ मिसिंग लिटरल into its complement. स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्मची जर तुम्ही स्टेप सेकंड जर कन्वर्ट केली तर तुम्हाला डिफरन्स इथे जाणवेल. इथे आपल्याला ऑर करायचं आहे. कशाबरोबर ऑर करायचं आहे तर मिसिंग लिटरल्स इंटू म्हणजे प्रॉडक्टचं साईन, मिसिंग लिटरल इंटू इट्स कॉम्प्लिमेंट फॉर्म. सो आय एम रायटिंग द स्टेप हिअर, वाय इज इक्वल टू ए प्लस बी, दॅट इज पहिली टर्म ॲज इट इज. आता ही टर्म काय करायची आहे तुम्हाला, इंटू विथ मीन्स मिसिंग लिटरल प्लस इट्स कॉम्प्लिमेंट, ए प्लस बी. ऑर ऑपरेटर आपण यूज करणार आहे, ए प्लस बी प्लस मिसिंग लिटरल. इथे सी मिसिंग आहे, सी, आणि ह्या दोघांमध्ये साईन काय, प्रॉडक्टचं. सो सी इंटू सी कॉम्प्लिमेंट, दॅट इज द फर्स्ट टर्म. देन सेकंड ए प्लस सी, जसं इथे तुम्ही जे ऑपरेशन केलं त्याच पद्धतीने. आता इथं काय आहे, बी मिसिंग आहे, सो प्लस बी इंटू बी कॉम्प्लिमेंट. देन नेक्स्ट बी प्लस सी, सी कॉम्प्लिमेंट प्लस ए इंटू ए कॉम्प्लिमेंट. जस्ट आपण काय केलं, जो मिसिंग लिटरल आहे, मिसिंग लिटरल ॲज इट इज इंटू त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला आणि त्याला काय केलं, फक्त आपण ऑर ऑपरेशन केलं, प्लस ॲडिशनचं ऑपरेशन केलं. आता हा जो ब्रॅकेट आहे हा आपल्याला सॉल्व करायचा आहे. तुम्ही बुलियन्स अल्जेब्रामध्ये एक एक्सप्रेशन बघितलं, दॅट इज ए प्लस बी सी विच इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए प्लस सी. अकॉर्डिंग टू बुलियन्स लॉ, ए प्लस बी सी इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए प्लस सी. त्याच पद्धतीने तुम्ही फक्त हे दोन इक्वेशन कम्पेअर करा. सो इथे ए प्लस बी जो आहे दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ ए, देन धिस सी इट इज कन्सिडर्ड ॲज अ बी, अँड धिस सी कॉम्प्लिमेंट इट इज कन्सिडर्ड ॲज अ सी. जसं तुम्ही ए प्लस बी सीचं एक्सपांड ह्या पद्धतीने करतात तसंच तुम्हाला ही टर्म विथ कम्पेअरिंग दिस बुलियन्स लॉ लिहायची आहे. सो ही टर्म येणार वाय इज इक्वल टू, आता इथे काय येणार, ए ॲज इट इज घ्यायचा, म्हणजे ही पूर्ण टर्म जी आहे तुम्हाला ॲज इट इज घ्यावी लागेल, दॅट इज ए प्लस बी. आणि नंतर ए प्लस बी लिहिले, ए लिहिला मी आत्ता फक्त, नंतर सेकंड काय आहे, बी टर्म आहे, बी म्हणजे काय इथे सी आहे. सो ए प्लस बी प्लस सी इंटू ए ॲज इट इज, म्हणून ए प्लस बी मी तसाच लिहिणार इथे, ए प्लस बी प्लस काय आहे इथे सी आहे. आता सी म्हणजे काय इथे घ्यायचा, सी कॉम्प्लिमेंट. सो दॅट्स वाय इट इज सी कॉम्प्लिमेंट. त्या सेम वेनी हे दोन्ही ब्रॅकेट्स तुम्हाला एक्सपांड करायचे आहेत, दॅट इज ए प्लस सी प्लस बी इंटू ए प्लस सी प्लस बी कॉम्प्लिमेंट इंटू अगेन दिस वन बी प्लस सी कॉम्प्लिमेंट प्लस ए इंटू बी प्लस सी कॉम्प्लिमेंट प्लस ए कॉम्प्लिमेंट. आता इथे जर तुम्हाला दिसतंय की ज्या टर्म्स पुन्हा रिपीट आहेत त्या पुन्हा सिंगल टाइम लिहायच्या. का सिंगल टाइम लिहायच्या, कारण तुम्ही बुलियन्स लॉमध्ये बघितलंय ए इंटू ए इज इक्वल टू सिंगल ए. सो फर्स्टली यू हॅव टू आयडेंटिफाय द रिपीटेड टर्म्स. सो हिअर इट इज ए प्लस बी प्लस सी. आता ही कुठे रिपीट आहे ते बघायचं. इथे दिसतंय ए प्लस सी प्लस बी, म्हणून ही जी टर्म जी आहे मी फक्त ही वन टाइमच लिहिणार. ए प्लस सी प्लस बी म्हणा किंवा ए प्लस बी प्लस सी, दॅट इज द सेम. त्यानंतर पुन्हा ही टर्म बघायची, ही रिपीट आहे किंवा नाही. ए प्लस बी प्लस सी कॉम्प्लिमेंट
इथे बघायचं ए प्लस सी प्लस बी कॉम्प्लिमेंट आहे, इथे बी प्लस सी कॉम्प्लिमेंट प्लस ए म्हणजे सेम ए प्लस बी प्लस सी कॉम्प्लिमेंट. सो धिस टर्म अँड धिस टर्म इट इज ऑल्सो रिपीटिंग. म्हणून ह्या ज्या टर्म्स आहेत ते मी फक्त एकाच वेळेस लिहिणार. सो आय एम रायटिंग हिअर द एक्सप्रेशन. सो या ॲन्सरमध्ये तुम्हाला दिसतंय की ज्या रिपीटेड ज्या टर्म्स आहेत त्या मी फक्त वन टाईम लिहिले आहे. म्हणजे ए प्लस बी प्लस सी, ए प्लस सी प्लस बी, म्हणून इथे लिहिलं ए प्लस बी प्लस सी ॲज इट इज. देन सेकंड टर्म ए प्लस बी प्लस सी कॉम्प्लिमेंट ही इथे रिपीट होते, म्हणून ही जी टर्म आहे हे इथे लिहिली ए प्लस बी प्लस सी कॉम्प्लिमेंट. अँड ज्या रिमेनिंग ज्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज लिहिल्यात. मग इथे असेल बी प्लस सी कॉम्प्लिमेंट प्लस ए कॉम्प्लिमेंट. सो इट इज द फायनल आन्सर. Now we will see the second example in the conversion of standard POS form. आता इथे गिवन इक्वेशनमध्ये दिसतंय y इज इक्वल टू ए बार प्लस बी इंटू बी प्लस सी कॉम्प्लिमेंट इंटू ए बार प्लस सी कॉम्प्लिमेंट. या पद्धतीने इक्वेशन आहे. आता इथे तुम्ही इक्वेशनमध्ये नीट बघा, इथे पण किती व्हेरिएबल्स आहेत, 3 व्हेरिएबल्स आहेत, ए बी अँड सी व्हेरिएबल्स. आता प्रत्येक टर्ममध्ये पुन्हा ऑब्झर्व करायचं आहे आपल्याला. पहिली स्टेप ती सो ॲज टू फाइंड आउट द मिसिंग लिटरल्स. आता पहिली जर टर्म जर बघितली तर इथे मी लेफ्ट हँड साईडला मेन्शन करतो मिसिंग लिटरल्स किंवा व्हेरिएबल्स असं ज्याला म्हणतात. इथे काय मिसिंग आहे, सी मिसिंग. सेकंड टर्ममध्ये दिसतंय बी प्लस सी कॉम्प्लिमेंट म्हणजे इथे ए हा मिसिंग आहे. थर्ड टर्ममध्ये बी हा मिसिंग आहे. नाऊ अगेन द स्टेप सेकंड जी आपण बघितली. स्टेप सेकंड आपण काय करतो, जी टर्म आहे ती आपण ॲज इट इज घेतो. त्या टर्ममध्ये आपल्याला ऑर ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे ह्या टर्म नंतर प्लसचं साईन येणार आणि प्लसच्या साईन नंतर ब्रॅकेटमध्ये काय करतो आपण, जो लिटरल मिसिंग आहे तो घेतो आणि त्याचं मल्टिप्लिकेशन आपण कशाबरोबर करतो तर त्याच्या कॉम्प्लिमेंट बरोबर. सो दॅट इज द नेक्स्ट स्टेप. सो ए कॉम्प्लिमेंट प्लस बी प्लस सी इंटू सी कॉम्प्लिमेंट इंटू बी प्लस सी कॉम्प्लिमेंट ही पहिली टर्म ॲज इट इज, ऑर ए इंटू ए कॉम्प्लिमेंट, मिसिंग लिटरल अँड इट्स कॉम्प्लिमेंट. आणि ह्या दोघांमध्ये काय करतो आपण, प्रॉडक्ट करतो. सो इंटू ए बार प्लस सी बार प्लस बी इंटू बी कॉम्प्लिमेंट. अगेन जो बुलियन्स अल्जेब्राचा आपण रूल अप्लाय केला, दॅट इज ए प्लस बी सी इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए प्लस सी. सेम रूल आपण इथे अप्लाय करायचा. जसं तुम्हाला मागच्याच एक्झाम्पलमध्ये सांगितलं, हा ए प्लस बी आहे ही होल टर्म आपल्याला ए म्हणून ट्रीट करायची लाईक दिस. आणि ही जी टर्म आहे दॅट इज बी इंटू सी या पद्धतीने ट्रीट करायची, की जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही एक्सपांड करू शकता ब्रॅकेट ए प्लस बी इंटू ए प्लस सी. सो आय एम रायटिंग दॅट थिंग. सो पहिली टर्म ए ॲज इट इज ए बार प्लस बी प्लस सी इंटू ए बार प्लस बी प्लस सी कॉम्प्लिमेंट. देन नेक्स्ट इंटू बी प्लस सी कॉम्प्लिमेंट प्लस ए. देन बी प्लस सी कॉम्प्लिमेंट प्लस ए कॉम्प्लिमेंट इंटू अगेन द थर्ड टर्म ऑल्सो ए कॉम्प्लिमेंट प्लस सी कॉम्प्लिमेंट प्लस बी इंटू ए कॉम्प्लिमेंट प्लस सी कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. काही नाही, सिम्पली जसं आपण ए प्लस बी सी, ए प्लस बी आणि ए प्लस सी असं एक्सपांड केला तसाच प्रत्येक ब्रॅकेट आपण एक्सपांड करत गेलो. आता इथे पुन्हा लास्ट स्टेप काय करायची, तुम्हाला ज्या रिपीटेड ज्या टर्म्स आहेत त्या फक्त वन टाईम लिहायच्या. आता इथे चेक करून घ्यायचं की कोणत्या टर्म्स रिपीटेड आहे. सो आय एम चेकिंग ए बार प्लस बी प्लस सी हा इथे कुठे रिपीटेड आहेत का, ए बार प्लस बी प्लस सी. सो हिअर इट इज नॉट रिपीटेड म्हणून ॲज इट इज लिहिणार मी ए बार प्लस बी प्लस सी. आता ही सेकंड टर्म बघू आपण, ए बार प्लस बी प्लस सी कॉम्प्लिमेंट. सो हिअर इट इज ए बार प्लस बी प्लस सी कॉम्प्लिमेंट. म्हणून ही टर्म मी फक्त एकदाच लिहिणार, ए बार प्लस बी प्लस सी कॉम्प्लिमेंट. आणि बाकीच्या टर्म ॲज इट इज फक्त त्या रिअरेंज करतो मी अल्फाबेट्सनुसार. सो ए प्लस बी प्लस सी कॉम्प्लिमेंट. नेक्स्ट ए कॉम्प्लिमेंट प्लस बी प्लस C complement and here into A complement plus B complement plus C complement. So it is your the final answer. ज्या स्टेप ज्या तुम्ही केलेल्या आहेत. सो आता हा जो फॉर्म आहे वी कॅन से दॅट इट इज अ स्टँडर्ड
पॉज फॉर्म, स्टँडर्ड प्रॉडक्ट ऑफ सम. प्रत्येक टर्म बघा, प्रत्येक टर्म्समध्ये ईच अँड एव्हरी लिटरल्स हे प्रेझेंट आहे.